नमस्कार. 8 मार्च 2024 रोजी माझ्या घराच्या बाहेर एका छोट्याशा मांजरीवर 3 ते 4 कुत्र्यांनी एकत्रित अटॅक केला होता आणि त्यातल्याच एका कुत्र्याने तिला तोंडात धरून मेन रोडच्या दिशेने धाव घेतला. ही गोष्ट मला व माझ्या बाबांना जशी कळाली त्या क्षणी आम्ही त्या कुत्र्याचा पाठलाग चालू केला. घरापासून एक 800 मीटरच्या अंतरावर एका हॉटेलच्या कोपऱ्यामध्ये आम्हाला ते मांजर पडलेलं दिसलं. आम्ही तिच्या जवळ गेलो आणि पाहिलं तर तिच्या अंगावर जागोजागी इजा झाल्या होत्या. राईट साईड पॅरालिसिस झाली होती, राईट साईडला खूप सूज आली होती, तोंडातून ब्लिडिंग होत होतं, तोंडाच्या राईट साईडला खूप मार लागला होता, ओठ पण फाटले होते. आम्ही तातडीने तिला दवाखान्यात घेऊन गेलो आणि सोबतच प्राणिहिलिंग उपचार पद्धती चालू केली. आम्ही 7 ते 8 जण मिळून तिच्यावर प्राणिहिलिंग उपचार पद्धती करत होतो. डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की ती वाचेल का नाही ह्याची गॅरंटी मी देत नाही. तिचं ब्रिदिंग स्लो झालं होतं, बॉडी थंड पडत होती, तिच्या तोंडातून रक्त येत होतं, अंगावर बरीचशी सूज होती. त्यामुळं इंटरनल इंजुरीचा काही अंदाज लागत नव्हता. त्यामुळे डॉक्टर असं बोलले. पण अवघ्या 2 दिवसामध्ये तिचे सगळे सेन्सेस ॲक्टिव्ह झाले होते. तिची अनकॉन्शियस युरिन आणि स्टूल थांबली होती, तोंडातून रक्त येणं थांबलं होतं, तिने पाणी प्यायला सुरुवात केली होती. 3ऱ्या दिवशी ती स्वतःहून उभारली, तिने खायला चालू केलं होतं व जे तिचं बॉडी टेम्परेचर थंड पडत होतं ते सलाईन लावण्यासारखं योग्य झालं होतं. त्याच्यानंतरच्या दिवशी तिने स्वतःहून भरपूर खायला चालू केलं होतं. आता उभारली तर होतीच ती, पण आता ती फिरायला लागली होती. तिच्या अंगावरची जी सूज होती ती कमी झाली आणि 4थ्या दिवशी मात्र तिच्या अंगावरची सगळी सूज, तिचा ताप, तिचं ब्लिडिंग, तिचे जे काही अनकॉन्शियसनेस होत होतं तिला ते सर्व, तिचा जे काही त्रास होता तो सगळा पूर्णपणे बरा झाला होता. तिचे सलाईन ही पूर्णपणे बंद झाली होती. ती मस्तपैकी उड्या मारत होती, इकडून तिकडे पळत होती आणि एकदम ठणठणीत बरी झाली. हे सर्व अक्षरशः अवघ्या 4 दिवसामध्ये शक्य झालं. जो जीव वाचणार नाही ह्या कंडिशनमधनं अगदी 4 दिवसात एवढं रिकवर झाला, हे फक्त आणि फक्त प्राणिहिलिंग उपचार पद्धती व योग्य मेडिकल ट्रीटमेंट मिळाल्यामुळे झालं. धन्यवाद.